प्रश्न आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, याच्यामध्ये जे तुमचे ऑप्शन आहेत याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आता तुम्हाला ऑप्शन एलिमिनेट करायचे आहेत. आता ज्यांनी ज्यांनी आपल्याला बघायला मिळेल की घटना दुरुस्त्या वाचलेल्या आहेत त्याला माहित आहे की समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन्हीही आपल्याला कधी तर 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने जे आहेत प्रस्तावनेमध्ये आलेले बघायला मिळतात. आता हे जे दोन शब्द तुम्हाला जिथं दिसत आहेत ते ऑप्शन तुम्ही सारखे सारखे वरतून एलिमिनेट करा. आता वरतून एलिमिनेट करत असताना बघा, धर्मनिरपेक्ष इथं आहे, हा एलिमिनेट. सामाजिक आहे का इथं, झालं, हा तसाच एलिमिनेट झाला, हे एलिमिनेट झालं, हा एलिमिनेट झालं. आता काय झालं, सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक. आता हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. हे अशा प्रकारचं जे आहे, हा एक्झाम मध्ये तुम्हाला जे आहे हे हाती पकडण्याचा जो आहे हा एक खेळ असतो की जर तुम्ही जर दोन्ही इकडे जर तुमचा जर सेम स्टडी झालेला असेल तर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकत होते. तर त्याच्यामध्ये जर तुमचा जर एकही जर कोर स्ट्रॉंग असेल, जर तुमची प्रस्तावना जर पाठ असेल की उद्दिष्ट ठराव म्हणजे नेमका काय होता आणि जी प्रस्तावना जेव्हा झाली त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठं चेंज झाले का हे जर तुम्हाला माहित असतं तर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकले असते. बट त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की जर तुम्हाला जर घटना दुरुस्त्याही माहीत असत्या तरी तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकले असते की नाही. 1976च्या घटना दुरुस्ती समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत ऍड झाले, त्याच्यामुळे हे दोन शब्द सोडून बाकी सर्व शब्द हे त्याच्यामध्ये असतील. दॅट्स अ कॉमन सेन्स. तर ठीक आहे.